सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय। दुपारनंतर पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। हवामान विभागाने आज पुणे जिल्ह्याला अलर्ट जारी केलेला असून पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। पुण्यामध्ये आजही पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर एकंदरीतच पुण्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी आपण पाहतोय मुसळधार पाऊस कोसळतोय। दुपारनंतर पुण्यामध्ये पावसाचा जोर हा आणखीन वाढलेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी अक्षय बडवे देत आहेत। अक्षय, आपण पाहतोय पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाने केलंय, मात्र काही पुणेकर नागरिक हे अडकल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? मी सध्या ऋतुजा ससून हॉस्पिटलच्या परिसरात आहे आणि हा सगळा संपूर्ण जर परिसर पाहिलात तर हा सगळा रस्ता जो आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। जे दुचाकीस्वार आहेत ते खरं तर वाट काढत आपली या रस्त्यातनं जायचा प्रयत्न करतात, मात्र आपण जर पाहू शकलो तर एक PMPML बस आहे ती देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। त्याच्या शेजारीच आपल्याला जर पाहायला मिळालं तर एक छोटा सबवे सुद्धा आहे की जो खरं तर रस्त्याच्या पलीकडे जातो, मात्र त्या सबवेमध्ये सध्या सुद्धा पाणी साठल्याचं चित्र जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या दुचाकी या ठिकाणाहून जात आहेत त्या पूर्णपणे बंद झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। रस्ता जरी बंद करण्यात आलेला असला तरी सुद्धा या ठिकाणाहून काही दुचाकीस्वार जे आहेत ते या ठिकाणाहून गाडी या रस्त्यावरनं जाण्याचा प्रयत्न करत असताना दुचाकी ज्या आहेत त्यांच्या इंजिन सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या सध्या बंद पडताना दिसत आहेत। वाहतूक पोलीस जे आहेत ते अजून या ठिकाणी आलेले नाहीत, त्यामुळे वाहतूक कोंडी या परिसरात संपूर्ण ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। ससून हॉस्पिटल पुणे स्टेशन हा संपूर्ण परिसर जो आहे तो खरं तर लगबगीचा असतो, वर्दळीचा असतो, मात्र या ठिकाणी अद्यापही वाहतूक पोलिसांचे कर्मचारी किंवा पोलीस स्टेशन विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही खरं तर बस बंद पडली आहे, ज्या ठिकाणी हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे, अवघ्या त्याच्या 50 मीटरवरच बंड गार्डन पोलीस ठाणे आहे, मात्र या पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आल्याचं चित्र पाहायला मिळत नाहीये। गेल्या 1 तासांपासून पुणे शहरात मुसळधार पाऊस बरसतोय। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रेड अलर्ट खरं तर आजच्या पुणे शहराला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी आता रस्त्यांचा नदींचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत काय तर गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण लावलेली आहे। ऋतुजा, निश्चित अक्षय, तुम्ही सोबत राहा। पुण्याच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील शनिवारवाडा परिसरातून या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। पुणे शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि याचा फटका पुणेकरांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता शनिवारवाडा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी रस्त्यांवरती पाणी भरलेलं पाहायला मिळतंय। अनेक गाड्या ज्या आहेत त्या पाण्यावरती तरंगताना आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळपासून हवेमध्ये गरम उकाडा जो आहे तो जाणवत होता आणि त्यानंतर 3:30 ते 4च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 1 तासापासून जोरदार पाऊस सध्या पुणे शहर आणि उपनगरामध्ये सुरू आहे, त्यामुळं रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर पुढील 48 तास रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुणे त्याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी पुढील 48 तास जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। कॅमेरामन सुमित भोसलेचा सागरावर साम टीव्ही पुणे। त्यामुळे आपण पाहतोय पुण्याच्या विविध भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा अक्षय बडवे यांच्याकडे जाऊयात। अक्षय, आपण जसं सांगत होतात गेल्या काही वेळापूर्वी याचा सर्वाधिक फटका हा दुचाकीस्वारांना तिथल्या वाहनधारकांना बसलेला आहे। पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊ शकता का?